तुम्हाला कार बनवता येत नाही तर कार कंपनी सुरूच कशाला गेली हे वाक्य म्हणून एका भारतीय उद्योगपतीचा अपमान करण्यात आला। पण अवघ्या 9 वर्षांनी त्याच उद्योगपतीने लँड रोवर आणि जाग्वार सारखे जगप्रसिद्ध ब्रँड विकत घेतले। रतन टाटांची ही गोष्ट जास्त लोकांना माहीतच नाही। आपल्याला वाटतं की त्यांच्याकडे टाटा हे सरनेम होतं म्हणून त्यांना सगळा बिझनेस एम्पायर टाटामध्ये सजून भेटला असेल, पण रिॲलिटी खूप वेगळी आहे। 1961 मध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कोणत्या एसीच्या कॅबिनमध्ये बसून नाही तर टाटा स्टीलच्या कारखान्यात एका सामान्य कामगाराप्रमाणे भट्टीजवळ कोळसा आणि दगड उचलायचे काम करून केली, जेणेकरून ते ग्राउंड लेवलवरची परिस्थिती समजू शकले पाहिजे। पण 1919 मध्ये एक घटना अशी घडली की संपूर्ण जगाला समजलं की रतन टाटा हे एक नाव नाही तर एक ब्रँड आहे। 1999 मध्ये जेव्हा टाटा मोटर्स ही स्ट्रगलिंग फेजमध्ये होती तेव्हा ती आपली कार कंपनी विकण्यासाठी फॉर्डकडे गेले होते, पण फॉर्डने त्यांचा अपमान करत म्हटलं होतं की कार बनवता येत नाही तर कार कंपनी सुरूच कशाला केली। त्या दिवशी रतन टाटा शांत होते, पण त्यांनी मनात एक निर्णय घेतला होता की या अपमानाचा बदला शब्दातून नाही तर आपल्या कामातून घ्यायचा। आणि ठीक 9 वर्षानंतर 2008 मध्ये जेव्हा आर्थिक मंदीत फॉर्ड बँकरप्ट झाला तेव्हा रतन टाटांनी त्याचे सर्वात लक्झरी ब्रँड जाग्वार आणि लँड रोवर हे विकत घेतले। आणि म्हणूनच रतन टाटा म्हणतात की अपमानाचं उत्तर आपल्या शब्दातून नाही तर आपल्या कामातून द्यायचं असतं। आणि अशा डॉक्युमेंटरी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।